राज्यातल्या 6 वसतिगृहांनी वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करून गेल्या 4 वर्षात कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप कॅगच्या अहवालात करण्यात आला। त्यामुळे राज्यात बोगस वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून कसं वंचित ठेवलं जात आहे, पहा या रिपोर्टमध्ये। बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यावधींचं अनुदान। कागदावर विद्यार्थी वसतिगृहाला टाळ। कॅगच्या अहवालातून वसतिगृहांचा घोटाळा उघड। महाराष्ट्रातल्या गरीब, मागासवर्गीय आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देणाऱ्या समाज कल्याण विभागाचा भोंगळ आणि धक्कादायक कारभार समोर आलाय। महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगच्या अहवालानं थेट राज्यातील 6 वसतिगृहांनी वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करून गेल्या 4 वर्षात तब्बल 1,62,00,000 रुपयांचं सरकारी अनुदान लाटल्याचा गंभीर ठपका ठेवला। कुठं इमारती कुलूपबंद आहेत, कुठं वसतिगृहात विद्यार्थीच नाहीत, तर काही ठिकाणी वसतिगृहाची इमारत थेट भाड्यानं दिल्याचं उघड झालं। बुलढाणा जिल्ह्यातल्या संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात भौतिक सुविधांचा अभाव आणि वसतिगृहाच्या इमारतीतले काही मजले भाड्यानं दिल्यानं कॅगनं कारवाईचा बडगा उगारलाय। वसतिगृहाकडून 16 लाखांचा दंड आकारण्यात आला। मुलींचे मागासवर्गीय वसतिगृह आता अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हे अस्तित्वात आहे। या वसतिगृह जे आहे ते या वसतिगृहाच्या मध्ये मुली आणि भौतिक सुविधा असुविधा असल्यामुळे हे वसतिगृह आता अडचणीत आलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत। वसतिगृहाला जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये एक्सेस भाडं त्यांना दिलं असं कॅगनं सांगितलं होतं की 16 लाख रुपये वसुली करण्यात आली होती। त्यानंतर या तपासणीच्या अनुषंगानं आम्ही आमच्या BDOच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती। त्यांनी त्याचा रिपोर्ट दिला की संस्थेचं जे काम आहे ते असमाधानकारक आहे। दुसरीकडे जालन्यात समाज कल्याण विभागाच्या अनुदानित 4 वसतिगृहांनी विद्यार्थी नसताना तब्बल 84,74,000 अनुदान लाटल्याचं समोर आलं। महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह आहे आणि याची दुरवस्था आपण बघू शकतो। मात्र या वसतिगृहानं विद्यार्थी नसताना 3 वर्ष जे आहे ते पैसे लाटल्याचं जे आहे ते कॅगच्या अहवालातून समोर आलेलं आहे। आता या वसतिगृहांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या 3 वर्षात मोदीखाना येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृहाचे 18,40,900 रुपये लाटले गेले। बेलोरातील ज्ञानदीप विद्यार्थी वसतिगृहानं 20,02,700 रुपयांचं अनुदान लाटल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलंय। गोलापांगरीतील नेहरू मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह जे आहे तिथं 19,60,900 रुपयांचं अनुदान लाटल्याचं कॅगच्या अहवालामध्ये समोर आलं। जाफराबादमधील श्री छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या नावे 26,69,584 रुपयांचं अनुदान लाटल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलंय। दरम्यान कॅगच्या या बोगस 6 वसतिगृहांच्या यादीत लातूरमधील सामाजिक न्याय विभागाची मान्यता लाभलेल्या नेहरू छात्रालयाचा देखील समावेश आहे। मात्र या वसतिगृहाला 2021 पासून अनुदान मिळत नसल्याचं वसतिगृह चालकाचं म्हणणं आहे। तुमच्यावर ठपका ठेवण्यात आला, आर्थिक गैरव्यवहार, तुमच्याकडे विद्यार्थी नाहीत किंवा तुमची इमारत नाही अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात आला। बघा साहेब, 2019 पासून मला 2019-20 पासून मला अनुदानच मिळालेलं नाही। त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचा काही प्रश्नच येत नाही। माझ्याबद्दल एवढाच ऑब्जेक्शन आहे की माझ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, एक्स्ट्रा एक्सपान्शनचं काम चालू होतं। माझी शासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की माझी जी मदत 4 वर्षापासून रोखून धरली ती ॲटलिस्ट मला मदत करावी। दरम्यान कॅगनं आपल्या अहवालात समाज कल्याण विभागावर कसे ताशेरे ओढलेत पहा। 117 तालुक्यात शासकीय वसतिगृह नाही, त्यामुळे 8,930 विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित आहेत। 2020 पर्यंत 500 शासकीय वसतिगृह सुरू करण्याचं उद्दिष्ट साध्य नाही। 2023-24 मध्ये मंजूर असलेल्या
487 कोटींपैकी 57 कोटी 87 लाख निधी खर्चच केलेला नाही. शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह आणि स्वाधार योजनेच्या मंजूर निधी आणि खर्चामध्ये भिन्नता आहे. वसतिगृहाच्या तपासणीत पुरेसा प्रकाश, स्वच्छ परिसर आणि शौचालय नसल्याचं उघड झालं. पुणे शहरात 78 ते 97%, तर नागपूरमध्ये 64 ते 94% उणीवा असतानाही 100% अनुदान लाटल्याचा ठपका आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयीचं वसतिगृहच नाही. दरम्यान भविष्यात वसतिगृहांचा दर्जा सुधारावा म्हणून कारवाई करण्यात आल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. काही हॉस्टेलमध्ये मुलंच नाहीत असाही प्रकार समोर आलेला आहे. काही ठिकाणी व्यवस्था बरोबर नाही तोही प्रकार आलेला आहे आणि म्हणून त्या हॉस्टेलला नोटिसाही दिलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि भविष्यात असं घडू नये म्हणून आमचा एक नियमावली सुद्धा आम्ही नवीन पद्धतीची तयार केली. कॅगच्या अहवालानंतर आता या बोगस वसतिगृहांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत आणि वसुलीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र खरा प्रश्न हा आहे की ज्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आणि निरीक्षकांनी जागेवर प्रत्यक्ष तपासणी न करताच दरवर्षी हे वसतिगृह सुरू असल्याचे खोटे अहवाल दिले आणि लाखो रुपयांची बिलं मंजूर केली, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करणार का, की दरवेळेसारखे केवळ संस्था चालकांवरच कारवाई करून शासकीय अधिकारी नामानिराळे राहणार, हा खरा प्रश्न आहे. जालन्याहून अक्षय शिंदे, लातूरहून संदीप भोसले, बुलढाण्यावरून संजय जाधवसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.